तर आखाती देशातील युद्धाचा परिणाम लहान मोठ्या उद्योगांना देखील बसतोय। सोलापुरातील महालक्ष्मी महिला पापड उद्योगाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले तब्बल 2 कोटी रुपयांचे पापड युद्धजन्य परिस्थितीमुळे गोडाऊनमध्येच पडून आहेत। रमजान महिन्यात आखाती देशातून मोठी मागणी पापडसाठी असते। काही व्यापाऱ्यांनी पापडसाठी आधीच ऑर्डर दिली होती, त्यामुळे जवळपास 2 कोटींचा पापड पॅकिंग करून तयार आहे। मात्र युद्धामुळे निर्यात बंद झाली आहे, त्यामुळे या कोट्यावधी रुपयांच्या पापडाचं करायचं काय, असा सवाल या उद्योजकांसमोर उभा राहिला आहे। खरं उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात आम्ही कमवू शकतो, ड्युटी जास्त करतो। पण आता काय व्हायला लागलंय आमचं 8 तास ड्युटी करायची ते 4 तासावर आलं। 20 किलो पापड करणारी 8 किलोवर 7 किलोवर आलेली, म्हणजे उद्योगच नेमकं मटेरियलच कमी काढायला लागलं, ऑर्डरच थांबल्यामुळे। मग हे असं झालं तर मग पुढे बायकांचं कसं जायचं, ह्याबद्दल सरकारने विचार करावा। आम्ही सध्या परिस्थिती म्हणजे काम कमी केलंय आम्ही स्वतःहून। काय की ज्या महिला इथं करते 8 घंटे करत होती त्यांना 4 घंट्यावर आणलं, तसं काय काम कमी झालेलं आहे पूर्ण। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रवी ढोबळे आपल्या सोबत जोडलेत। रवी, एकीकडे हॉटेल व्यवसायाला फटका बसलेला आहे, दुसरीकडे पापड उद्योगाला सुद्धा फटका बसलेला आहे, याचा परिणाम रोजगारावर सुद्धा होऊ शकतो। जगदीश, निश्चितच आपण पाहायला गेलं तर जागतिक पातळीवरील युद्धजन परिस्थितीमुळे आहे, याचा थेट परिणाम जो आहे तो सोलापूरच्या हॉटेल व्यवसाय आणि पापड व्यवसायाला झालेला आहे। आपण पाहू शकता की जवळपास 2 कोटीचा पापड जो आहे तो गोडाऊन मध्ये पडून आहे। कामाचे तास जे आहे ते महिला जवळपास 6000 महिला या पापड उद्योगात काम करतात। त्यांच्या रोजगारावर निर्बंध आलेले आहेत, ते 8 तास काम करायचे पण आता 4च तास ते काम करतात आहे। जवळपास त्यांचा या युद्धामुळे जवळपास रोजगार सुद्धा मिळणार नाही, त्यामुळे महिला सुद्धा आता चिंतित आहेत। हॉटेल व्यावसायिक सुद्धा चिंतित आहे। सोलापूर हे दक्षिण भारताचं मुख्य प्रवेशद्वार आहे आणि इथे तुळजापूर असेल, अक्कलकोट असेल, पंढरपूर असेल, इथे देशभरातून हजारो भाविक तसेच पर्यटक येत असतात। मात्र व्यावसायिक सिलेंडर असेल किंवा घरगुती सिलेंडर याचा थोडा जाणवू लागलेला आहे। पर्यटकांनी सुद्धा सोलापूरकडे पाठ फिरवलं आहे, त्यामुळे हॉटेल व्यावसायिक सुद्धा डबघाईला जाण्याची आता शक्यता निर्माण झाली आहे। जगदीश, ठीक आहे रवी, तुम्ही असेच जोडलेले राहा।